असे 40 गद्दार शिवसेनेतले, 40 गद्दार राष्ट्रवादी काँग्रेसमधले घेऊन हे राज्य करतायत। किती जातील सोडून, पण 2024च्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आणि लोकसभेच्या तुम्हाला कायमचं घरी बसवल्याशिवाय ही जनता राहणार नाही, नक्कीच नाही। आज या हुकुमशाही विरुद्ध, या भ्रष्टाचाराविरुद्ध, या एकाधिकारशाही विरुद्ध या महाराष्ट्रात नव्हे या देशामध्ये एकच नेता लढतोय, त्याचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे। आज मोदी आणि शहा कोणाला घाबरत असलेल्या देशात तर उद्धव ठाकरे साहेबांना घाबरतो, लक्षात घ्या। तुम्ही आमचा पक्ष फोडला, तुम्ही आमचं चिन्ह चोरलं, तुम्ही आमच्यावरती आरोप केले, तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकलं, तुम्ही आम्हाला धमक्या देताय, पण आम्ही तुमचे बाप आहोत। तुम्ही वेंचर अशी तुम्ही अशी किती गुंडगिरी केलीत आमच्याशी, तरी तुमच्या गुंडगिरीला आम्ही पुरून धरू। काल मुंबईमध्ये 2 दिवसापूर्वी शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या झाली। महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा हत्या होत आहेत। महाराष्ट्रात जागोजाग गुंडगिरी आणि खंडणीशाही सुरू आहे, आणि त्या गुंडगिरीला, त्या खंडणीशाहीला या सरकारचा आशीर्वाद आहे। महिलांवर अत्याचार होत आहे, आणि शिवसेना या संपूर्ण लढ्यामध्ये ठामपणे उभी आहे। आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण सगळ्यांनी भविष्यामध्ये ह्याच निष्ठेनं उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं आहे। एक एक जागा विधानसभेची, एक एक जागा लोकसभेची जिंकून फक्त महाराष्ट्र नाही तर या देशावर स्वाभिमानाचा, निष्ठेचा असा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवायचा आहे, आणि त्याच्या मागे